सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत। सहयोग निवासस्थानी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत। उद्या बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराची सांगता होतीये। त्यापूर्वी दोघांनी देखील नागरिकांच्या समस्या या जाणून घेतलेल्या आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांनी नागरिकांशी संवाद साधलाय। तर बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराची उद्या सांगता आहे। सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराकरता महायुतीतील प्रमुख नेते उद्या बारामतीत असतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असतील। बारामती शारदा प्रांगणात सभा पार पडेल। सातारा जिल्ह्यातील महायुतीत अंतर्गत मतभेद उघड आहेत। साताऱ्यात आज एकनाथ शिंदेंची सभा आहे। शिंदेंच्या सभेला मला बोलवलं नाही असं महेश शिंदे म्हणतात। बॅनरवर फोटो नाही, सभेला निमंत्रण नाही अशी तक्रार त्यांची आहे। पहिल्यांदा ही सभा माझ्या मतदारसंघात होत नाहीये, ही बाहेर होते आणि पालकमंत्री साहेबांनी घेतलेली ती सभा आहे। त्याच्यापूर्वी जर तुम्ही पाहिलं असेल की पहिल्या दिवसापासूनच जेव्हापासून मी एकनाथ शिंदे साहेबांचे बरोबर तेव्हापासूनच कधीही माझ्या जिल्ह्यातल्या कुठल्याही फ्लेक्सवरती फोटो नाही येत आणि मला त्याबद्दल वाईट पण वाटत नाही, कारण पालकमंत्री महोदय हे स्वतः निर्णय घेत असतात जिल्ह्याचे, ते प्रमुख आहेत जिल्ह्याचे, त्यामुळे त्यांना जो योग्य निर्णय वाटेल ते पहिल्यापासून ते घेत असतात। त्यामुळं ही काय पहिलीच सभा होत नाही साहेबांची, त्याच्यापूर्वी पण खूप सभा झाल्या। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती 14 एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात आणि जगातही पार पडली। याच 135व्या जयंती निमित्तानं माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मूळ गावी नाथा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं धनंजय मुंडेंच्या हस्ते अनावरण करण्यात आलंय। यावेळी सगळ्या जाती धर्मातील लोक या कार्यक्रमाकरता उपस्थित होते। जो सामाजिक न्याय विभाग विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केला, त्या विभागाचं मला मंत्री होता आलं, हेच बाबासाहेबांचं आणि आपलं नातं असं मुंडे म्हणतात। आजच्या या पूर्णाकृती पुतळ्याच्या कार्यक्रमाला इथं उपस्थित गावातील परिसरातील वडीलधारी मंडळी, माझ्या माता भगिनी, माझ्या तरुण भावांनो, आपल्या सर्वांना मनातून जय भीम। स्वर्गीय अण्णांनी 2 फुटाचा पुतळा बसवून त्याच्यानंतर मोठा पूर्णाकृती पुतळा बसवून आपल्या परळी शहरामध्ये रेल्वे स्टेशनच्या समोर जे पुतळा आहे त्या पुतळ्याच्या बरोबरीनं हा पुतळा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।